सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवात विसर्जनावेळी कोणत्याही प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आज 2 सप्टेंबर रोजी मनोरमधील गणेश विसर्जन घाटाची पाहणी केली। विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे बोईसर येथील सरावली गावात 28 ऑगस्ट रोजी 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी 19 वर्षीय राजा बाबू राजकुमार पासवान या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर यतीश देशमुख यांनी मनोरच्या वैतरणा नदी काठावरील गणेश घाट विसर्जन स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। एकंदरीत सुरक्षेची काळजी घेणं आणि विसर्जन घाटांवर आवश्यक उपाययोजना तपासणे या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली। या दरम्यान मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्यासोबत त्यांनी संवाद साधत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आणि भाविकांनीही विसर्जनावेळी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। बोईसरच्या सरावली गावात 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली। विशेष म्हणजे तलावातील पाणी बुडण्यासारखे खोल नव्हते, तरी देखील ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे आणि त्यामुळेच या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आज गणपती विसर्जन घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। सध्याच्या गणेश विसर्जनाच्या काळात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तर एकीकडे गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद एकत्र असल्याने सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी सामंजस्य व शांतता राखण्याचे देखील आवाहन केलं आहे। मात्र विसर्जनावेळी विसर्जन गणेश घाटावर गर्दीच्या वेळी तसेच विसर्जनावेळी सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावणे आवश्यक होते अशी चर्चा देखील काही नागरिकांमधून सुरू आहे।